येताय का जरा इकडं? तुम्हाला सोनं दाखवायचंय. सोनं, शेतामध्ये पिकलेलं सोनं. आहे का? पूर्ण गोल आहे सोनं. शेतकऱ्यांना क्वालिटीचा माल पिकवा. मी नेहमी तुम्हाला सांगत आलोय की नाही, क्वालिटी असली की भाव भेटतो. याला 35 ते 40 रुपये दर आहे. जागेवरती मागतायत व्यापारी. फक्त विक्री व्यवस्था स्वतःची उभी करा. थोडंसं घराच्या बाहेर पडा. घराच्या बाहेर पडा, बोलायला शिका. जो बोलतोय त्याच्या पाठीमागे उभं राहा. भांडगुळासारखं उगाच काहीतरी कोणाची तरी हांजी-मुंजी करण्यापेक्षा स्वतः बोलायला शिका. तुम्ही जेवढं जास्त बोलायला शिकताल, जेवढं जास्त तुम्हाला हा इथला माणूस कळेल, इथला शेतकरी कळेल, इथली शेती कळेल, पिकांचे भाव कळतील, मार्केट कळेल, व्यापाऱ्यांची स्ट्रॅटर्जी कळेल. ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर तुम्हाला समजेल की आपला माल कोणत्या भावामध्ये विकायला पाहिजे. पण तुम्ही जर घरी बसलात आणि म्हणत राहिलात की माझं चांगलं होईल, बदल होईल काहीतरी, कोण करेल बदल? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे शेजाऱ्याच्या घरात. हे जरा थोडीशी ही वृत्ती बदलून टाका आणि स्वतःच्या घरात छत्रपती जन्माला पाहिजेत. नवे तुमच्या अंगामध्ये छत्रपती घुसले पाहिजेत. अन्यायाविरुद्ध लढला पाहिजे. तुमच्या हक्कांसाठी तुम्ही लढला पाहिजेत. तेव्हाच कुठंतरी तुमचं भलं होणार आहे. हा पेरू आहे. या पेरूला क्वालिटी आली, तुमच्याकडे क्वांटिटी असली की 100% भाव भेटतो. पण क्वालिटी बी नाहीये, क्वांटिटी बी नाहीये, भाव कमी भेटला, लगेच त्याच्या म्हणजे लगेच आपण काय करायचं की हे. पण आपल्या चुका आपण शोधायचा किती प्रयत्न करतो हे पण बघणं गरजेचं आहे. शेती करताना असंख्य अडचणी आहेत, पण क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये जर तुम्ही माल काढला तर तुम्हाला 100% शेती फायदाच देते. आणि ही वस्तुस्थिती आहे. सांगायचं कारण काय, माझी ही झाडं आहेत. आता हे बघा तुम्ही, खाली माल आहे, वरती कळी निघत आहे, वरती छाटणी करून माल व्यवस्थित वरती निघायला लागलाय. मग हे जे नियोजन आहे हे परफेक्ट असणं गरजेचं आहे. आणि तेव्हाच आपल्याला शेती परवडणार आहे. शेती परवडण्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते. घरात बसून आणि न बोलून शेती कधीच परवडणार नाही.